आज आपण आंबाण कोंढाण या गावामध्ये आलेलो आहोत। ह्या रस्त्याची अवस्था, येथील रस्त्याची अवस्था जैसी आहे तैसी आहे। ह्या रस्त्यावर अक्षरशः खड्डे पडलेले आहेत। हे गाडीवाले कसे रस्त्यामध्ये गाडी चालवतात ते त्यांनाच माहिती असेल। पावसाळा आला का येथील रस्ता बंद होतो, कारण इथे खड्डे पडलेले असतात। त्याच्यामध्ये खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे समजत नसतं। तर गेली 10 वर्ष झाली ह्या रस्त्याची अवस्था तशीच आहे। 3 फेब्रुवारीच्या दिवशी वेळगाव मनोर येथे साखळी उपोषण केलं होतं येथील कार्यकर्ते ग्रामस्थांनी। त्या उपोषणाच्या वेळी असं सांगण्यात आलं का फक्त येथे डागडुजी करण्यात येणार आहे हा रस्ता। तर आपल्यासोबत येथील कार्यकर्ते पुढारी आहेत, त्यांनाच विचारूया का आता ह्या रस्त्याबद्दल काय झालेलं आहे। मी ह्या गावातलीच रहिवासी आहे आणि पूर्वी एक सरपंच म्हणून पण काम केलं गेलं आहे। गेल्या 10 वर्षापासून वेळगाव मनोर रोड हा एकदम जीर्ण अवस्थेमध्ये आहे। सर्व खड्डे पडलेले आहे, नागरिक पूर्ण हैराण होत आहेत। पत्रव्यवहार आम्ही वैयक्तिक पातळीवर तसंच पंचायतीच्या पातळीवर केला, ठराव घेतले, जिल्हा परिषदमध्ये पर्यंत गेलो आणि आपला PW ऑफिसपर्यंत पाठपुरावा केला, पण रस्त्याचं काही काम चालू होत नाही। म्हणून शेवटी गेल्या फेब्रुवारीच्या 3 तारखेला आम्ही साखळी आंदोलन गावकऱ्यांनी केलं गेलं की रस्ता ब्लॉक केला होता। 4 तास आम्ही पूर्ण रस्ता बंद केला गेला होता की आणि निवेदन दिले होते PWDला की आम्हाला लवकरात लवकर 15 दिवसामध्ये रस्त्याचं काम पूर्ण चालू गेलं पाहिजे, कारण पावसाळा आल्यानंतर रस्ता बंद पडतो। पण झालं काय की आम्हाला PWDचे अधिकारी आले होते, सत्तरसिंग पावरा साहेब। त्यांनी कलेक्टर थ्रू PW थ्रू आम्हाला लेखी दिलं होतं आंदोलनामध्ये की आम्ही तांत्रिक अडचणी असल्यामुळे रस्त्याचं काम चालू करू शकत नाही, तर डागडुगीचं काम आम्ही करू शकतो। पण आंदोलनकरांना खूप चीड निर्माण झाली होती की डागडुगीने परत काहीच होणार नाही, कारण पाऊस आला तर पूर्ण ते निघून जाणार आणि मोऱ्या तुटलेल्या आहेत, तर मोरीचं काम नाही केलं तर तो रस्ता राहणारच नाही, म्हणून त्यांनी एक्सेप्ट केलं नाही। त्यानंतर एक आंदोलनकारांची एक कमिटी नेमली होती। ती कमिटीने माननीय कलेक्टर साहेब पालघरचे आहेत त्यांच्यासोबत मीटिंग अरेंज केली, मीन्स अपॉइंटमेंट घेऊन गेलो होतो। पण दोन तारखांना 3 वेळा मीटिंग अरेंज केली होती। 2 तारखांना कलेक्टर साहेब मिळालेच नाही आणि त्यानंतर गावकरी इथले स्थानिक लोकल जे आमचे आमदार साहेब आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्या थ्रू मग आम्ही कलेक्टरना मीटिंग लावायला सांगितली। त्या मीटिंग तर झाली सक्सेस, कमिटी होती, कलेक्टर साहेब होते आणि आमदार साहेब। पण तिथे त्यांचे ते अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी, त्यांनी काही तांत्रिक अडचणी मांडल्या की हा रोड आहे तो पूर्वी जिल्हा परिषदमध्ये होता आणि 2019मध्ये त्याला 10 करोडच्या आसपास निधी आलेला होता, पण त्यांनी काम का चालू केलं नाही, तर कोरोनाचं एक्सक्यूजेस दिलं त्यांनी की कोरोना काळामध्ये काम चालू करता आलं नाही। तर त्यानंतर तर कोरोना निघून आता 3-4 वर्ष झाली, पण बराच वेळ होता, पण तरी प्रशासनाने काम चालू केलं नाही आणि आम्ही आंदोलन करत आहोत, पत्रव्यवहार करत आहोत। ते कळल्यामुळे जाणून बुजून म्हणजे मुद्दामून हे काम झालं पाहिजे नाही म्हणून नोव्हेंबरच्या एंडिंग महिन्यामध्ये त्यांनी हा जो रोडचं काम आहे ते वर्ग करण्यात आला आहे ते PWDला, आणि त्यामुळे आम्हाला एक्सक्यूजेस देत आहेत की हा वर्ग केल्यामुळे आम्हाला काम चालू करता येत नाही। आणि वर्ग फक्त त्यांनी काम वर्ग केला आणि निधी मात्र ZP कडेच पडून आहे 10 करोडचा। मग आम्ही PWDकडे गेलो कमिटी। PWDचे साहेब भोईर साहेब म्हणाले का तिथनं आदेश आल्याशिवाय आम्हाला काम करता येणार नाही। त्यामुळे मग जी कलेक्टरच्या इथे मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये असं आमच्या गाव कमिटीने आणि आमदार साहेबांनी असं हे केलं की आपण आदेश आणण्यासाठी मंत्रालयामध्ये जाऊ। मग जी कमिटी आहे ती मंत्रालयामध्ये आदेश घेण्यासाठी गेली। तर मॅडमनी सांगितलं का आम्ही मंत्रालयामध्ये गेलेलो पाठपुरावा करण्यासाठी, तर मंत्रालयामध्ये जाऊन काय झालेलं आहे ते विचारूया आपण। आम्ही जे कलेक्टर साहेबांकडे जे मीटिंगला होते ते सर्व आमची कमिटी, तसेच आमच्यासोबत आमदार साहेब राजेश पाटील साहेब हे सुद्धा मंत्रालयात आले आणि तिथे आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला असं तिकडे सुद्धा एक आमच्या दृष्टीने पलवापलवीचे उत्तर किंवा असं
कुठून तरी समाधानकारक असं यांना वाटावं म्हणून इथपर्यंत अशी उत्तरं आमच्या लक्षात आली. तिथे आम्हाला सांगण्यात आलं का हे आता केंद्र सरकारचं हे आहे, ते केंद्र सरकारच्याकडनं आम्हाला आदेश आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आम्ही केंद्र सरकारपर्यंत पत्रव्यवहार केला आहे, त्याच्या आम्ही तुम्हाला पोच देऊ शकतो आणि ही पुढच्या लेवलवरची गोष्ट आहे, ती आता आमच्याकडे नाही राहिली. अशी आम्हाला उडवाउडवीचीच उत्तरं भेटली तिकडे. मग नाईलाजाने आम्ही आमदार साहेबसुद्धा बोलले का आता तुम्हाला हे जे आहे त्याचा पाठपुरावा आपण करूच, पण तत्परतेने आता हे जे आहे निधी 60 लाखाचा निधी आहे त्याच्यामध्ये कुठून तरी एवढी अवस्था बिकट आहे रस्त्याची का तिकडे एक बाईकवाल्यालासुद्धा तारेवरची कसरत तिने बाईक चालवावी लागली. अशी परिस्थिती असताना मग आमदार साहेब आणि आमची सर्व कमिटीने एक निर्णय घेतला का जे आहे ते तर आता मिळतच नाही, पण जे थोडंफार आहे त्याच्यातनं काय जे पण होईल ते आपण डागडुजीसाठी करून घेतलं पाहिजे. ते आणि मग नंतर तिथे एवढंच आम्ही त्या कमिटीने एक डिसिजन थोडंसं घेतलं की जे आपल्या 60 लाख रुपये आहेत त्याच्यातनं डागडुजीचं काम आहे ते आपण करायला सांगू. आणि ते आता त्या दिवशी म्हटलं कधी चालू करतायत ते बघू. आणि ते नंतर मग पुढे आम्ही सांगते मागे मध्यंतरी आले त्या दिवशीचं आम्हाला हे दिलं का ह्या दिवशी येणार, पण त्या दिवशी काही ते लोक आले नाही, डांबरची गाडी नाही अशी तशी. तेव्हा पण सुद्धा आम्हाला उडवाउडवीची कारणं भेटली. तर आम्ही मंत्रालयात गेलो होतो, आमदार साहेब आणि आमचे सगळे ग्रामस्थ आणि सगळे प्रतिनिधी आंदोलनकर सगळे, आणि आम्ही गेल्यानंतर तिकडे साहेबांना भेटलो तिकडच्या. आणि मग आमदार साहेब त्यांना बोलले का तुम्ही जर तिकडे पत्रव्यवहार केला असेल तर त्याची पोच द्या. तर ती पोच आमदार साहेबांना त्यांनी हँडओव्हर केली. आपण फोटो काढलेला आहे त्याचा. तर आमदार साहेब त्याच्यानंतर बोलले का मी खासदारांशी बोलतो आणि कसं होईल काम त्याची मी पूर्तता पूर्ण करतो. आम्ही सर्वप्रथम मॅडम मीनाताई धुजडे, विश्वनाथ सातवी, ऋषिकेश पाटील आणि आमची पंचायत पूर्ण आम्ही या प्रोसेससाठी लागलो. त्याच्यानुसार आम्ही पालघर कलेक्टर ऑफिस या ZP ऑफिस इकडे गेलो. त्यांनी आम्हाला उडवाउडवीची हे दिले, उत्तरं दिली. त्याच्यानंतर असं आमच्या समजण्यात आलं की हा पालघर जिल्ह्यातला एक अतिशय दुर्गम भाग आणि इथे 95% आदिवासी लोक राहतात. प्रशासनला आम्ही निवडून देतो पण ते काहीच करत नाही. ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा पण दाखल होऊ शकतो का तुम्ही करत नाही. त्यांना एवढं काय सगळं काय माहिती असून त्यांना अधिकार आहेत, कलेक्टर साहेबांना स्वतः अधिकार आहेत की ते जिल्ह्याचे मेन प्रशासकीय अधिकारी आहेत, तर ते करू शकतात. ते की ZPमध्ये जे काही रक्कम आहे 10 CR तर त्याच्यानी ते रस्ता करू शकतात, पण ते आम्हाला पळवावळवीचीच उत्तरं देतात. ह्याच्यासाठी आमदार साहेबांना पण सांगितलं, पण आमदार साहेब पण अशाच बोलतात की एवढं नाही होणार, ते इम्पॉसिबल आहे, पूर्तता लागेल. आंभाण, कोंढाण, बांधण अशा इतर गावांना ह्या जोडणारा रस्ता आहे. त्या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली. गेली 10 वर्ष ह्या रस्त्याची अवस्था जैसी तैसी आहे. ह्या रस्त्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी मनोर वेरगाव रोडच्या इथे साखळी उपोषण केलं होतं. त्या उपोषणामध्ये रस्त्याबद्दल ग्रामस्थ आक्रमक झाले होते, पण त्या साखळी आंदोलनामध्ये असं हे झालं का त्या आंदोलनामधून निर्णय असा झाला का आता तात्पुरती डागडुजी तरी करण्यात यावी. तर कालपासून या रस्त्यासाठी डागडुजी करण्यात आलेली आहे. त्या दिवशी साखळी उपोषणाच्या दिवशी खासदार गावीच आहेत, त्यांना सांगितलं होतं का इथे यावे, पण त्यांनी ते आले नाही. जेव्हा हे खासदार आमदार आहेत, जेव्हा मतदानाची वेळ येते, आता 2024चं इलेक्शन आलेलं आहे, तेव्हा त्यांना टाईम भेटतो, तेव्हा ते रात्रच्या दिवस करून ते गावामध्ये येतात आणि वोटिंगसाठी येत असतात. मग जेव्हा गावातल्या लोकांच्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी ते का नाही येत, असे येथील ग्रामस्थ असं बोलत असतात का जेव्हा वोटिंग असते तेव्हा ते येतात, मग आत्ता का नाही येऊ शकत, आमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आत्ता का येऊ शकत नाही, असा प्रश्न इथे पडतो. तर आता शेवटी ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालंच नाही. शेवटी येथील ग्रामस्थांना डागडुजीच्या कामावरच समाधान मानावं लागलं आहे. तर पूर्ण रस्ता येथील कधी पूर्ण होईल हे आता बघावे लागणार आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर.